नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? मी पूजा आर्य कृष्णावर परत तुमचं स्वागत करते एक नवीन व्हिडिओ घेऊन. आज आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन. तर आमच्या शेजारीच एक गजानन महाराजांचं मंदिर आहे. तर तिथे नेहमीप्रमाणे सप्ताह पण बसतो, त्याची पालखी असते आणि परत महाप्रसाद पण असतो. आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरात आलो आणि तिथे कीर्तन पण चालू होतं महाराजांचं. आणि मग आम्ही गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. समुद्र कंकणाचा आवाज येत होता आणि अशा आवाजाने कृष्ण परमात्मा जागा झाला. हे मैया म्हणून रडू लागला. बरं का, डोळे चुळू लागला. अरे डोळ्याच काजर गालाव पसरलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाच्या चरित्राचा उच्चार करावा, पण आचरण करू नये. हो विठ्ठल विठ्ठल. प्रभू रामचंद्रांचे आणि उच्चारणीय चरित्र भगवान श्रीकृष्णाचे. पाहतात लोकांचे रट्टे खातात. विठ्ठल अरे दोन्ही देव एक अंश अवतार आहेत बा, पण अवतार कार्यामध्ये बदल आहे. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम, भगवान श्रीकृष्ण लीला पुरुषोत्तम. भगवान श्रीरामचंद्र दुपारी जन्माला आले आणि भगवान श्रीकृष्ण रात्री 12 वाजता जन्माला आले. अरे भगवान प्रभू रामचंद्र भर उन्हामध्ये जन्माला आले आणि भगवान श्रीकृष्ण भर पावसाळ्यामध्ये. अरे प्रभू रामचंद्रांचं सरळ जीवन आणि भगवान श्रीकृष्णाचं वाटलं जीवन. विठ्ठल. 11,000 वर्षामध्ये प्रभू रामचंद्राने अयोध्येचं राज्य केलं. पण मुलं जर पाहिली, एक वचनी, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी प्रभू रामचंद्र. आणि भगवान श्रीकृष्णाने 1,400 वर्ष राज्य केलं. कलियुग द्वापार युगामध्ये 16,108 पत्न्या केल्या. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चारच करावा. विठ्ठल विठ्ठल. देवाचा अवतार आनंद देण्याकरता, सर्वांना सुख देण्याकरता. आणि देवाचा अवतार अरे अहंकार घालवण्याकरता आणि आनंद देण्याकरताच देवाचा अवतार आहे. इकडे पालखी निघालेली होती आणि मग सर्वांनी इथे खूप छान असं कोणी फुगडी खेळले, कोणी खो खो खेळले. लहान मुलांनी पण त्याच्यात सहभागी घेतला होता. महिला पण फुगडी खेळत होत्या.
कसा वाटला व्हिडिओ तर भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.